दंडवत वंशी विभूषितकरा नवनीरदाभा पीतांबरादरुणबिंबफलादरुष्टात् पूरणेन्दु सुन्दरमुखात् दरविन्द्रनेत्रात् कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय, श्री दत्तात्रेय महाराज की जय, श्री चक्रपाणी महाराज की जय, श्री गोविंद प्रभु महाराज की जय, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। गेल्या 2 वर्षापासून चालू असलेला आपला हा मासिक सत्संग आणि या सत्संगाच्या माध्यमातून, या निरूपणाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी एकत्रित होत असतो। ज्यांच्या मार्गदर्शनातून, ज्यांच्या प्रसन्नतेने गेल्या अनेक वर्षापासून हा ब्रह्मविद्या शास्त्राचा प्रभाव आतापर्यंत चालत आलेला आहे। आपणा सर्वांचे गुरुवर्य, आपणा सर्वांचे मार्गदर्शक, प्रेरणास्थान आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर कुरकोटवाडी निवासी श्री बाबाजींच्या प्रसन्नतेने, मार्गदर्शनाने खऱ्या अर्थानं हा चालू असलेला हा सत्संग, ज्यांच्या माध्यमातून, ज्यांच्या प्रयत्नातून हा सत्संग अविरतपणे सुरू आहे, असं श्री चक्रपाणी सेवा मंडळ, या मंडळाचे अध्यक्ष श्रीमान सद्भक्त हांडे साहेब आणि या मंडळाचे सर्व सदस्य त्यांच्या सहकार्याने हा ब्रह्मविद्या शास्त्राचा निरूपण सोहळा आपल्यापर्यंत, आपल्याला श्रवण करण्यासाठी भेटत आहे। खऱ्या अर्थानं जे माझ्या सोबत आहे, गेल्या 2 वर्षापासून लीळाचरित्र आणि स्मृतिस्थळ या विषयावरती आपण या ठिकाणी चिंतन करत आहोत। नव्हे तर आपण या ब्रह्मविद्या शास्त्राचं निरूपण ऐकत आहात। जे माझ्या 2 वर्षापासून सोबत आहेत, ज्यांचा विषय स्मृतिस्थळ आहे, असे आदरणीय श्रद्धेय पूजनीय ज्येष्ठ गुरुबंधू आशुतोष शास्त्रीजी वाहिंदेशकर आणि या सत्संगासाठी उपस्थित आदरणीय श्रद्धेय या मंडळाचे मार्गदर्शक आदरणीय श्रद्धेय पूजनीय रवींद्र बाबाजी पंजाबी महानुभाव, त्याचप्रमाणे या मंडळातील सदस्य, या मंडळातील एक मार्गदर्शक आदरणीय श्रद्धेय पूजनीय सत्यवान दादाजी अंकुळनेरकर आणि या सत्संगामध्ये या परमेश्वराचं लीळेचं चिंतन, स्मृतींची आठवण आपण या ठिकाणी ऐकत आहात, असे सर्वच वासनिक बंधू आणि भगिनींनो, बंधूंनो, गेल्या 2 वर्षापासून आपला हा सत्संग या ठिकाणी सुरू आहे। या सत्संगाच्या पाठीमागे या मंडळाचा उद्देश जो आहे तो म्हणजे आपण परमेश्वराचं ज्ञान जे आहे, परमेश्वराचं जे काही लीळेचं चिंतन जे आहे, प्रापंचिक जीवनामध्ये आपण आश्रमात जाऊ शकत नाही, कोणत्याही अधिकरणाच्या ठिकाणी जाऊन आपण वेळ देऊ शकत नाही, आणि परंतु तो परमेश्वर समजून घ्यावा, तो परमेश्वर समजावा, त्या परमेश्वराच्या लीळा स्मृतींची आठवण आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या जीवनामध्ये व्हावी, आणि त्या अचिंत्य आणि अनंत असा परमेश्वराला आपण त्या ज्ञानाच्या माध्यमातून नव्हे तर त्या
ब्रह्मविद्या शास्त्राच्या माध्यमातून, निरूपणाच्या माध्यमातून तो परमेश्वर आपल्याला कळावा. कारण परमेश्वर आपल्याला जाणून घ्यायचा असेल, परमेश्वर आपल्याला समजून घ्यायचा असेल, तर परमेश्वराचं ज्ञान आपल्याला खऱ्या अर्थानं प्राप्त होणं महत्वाचं आहे. स्वामी म्हणतात की परमेश्वरे परमेश्वर जाणीजे, परमेश्वरे परमेश्वर पाविजे. आपल्याला परमेश्वर जाणून घ्यायचा असेल, परमेश्वर कळून घ्यायचा असेल, तर परमेश्वराचं ज्ञान झाल्याशिवाय आपल्याला परमेश्वर कळणार नाही. परमेश्वराचं अचिंत्य आणि अनंत असं जे काही रूप आहे, जे स्वरूप आहे, ते आपण समजू शकत नाही. म्हणून त्या परमेश्वराची आठवण त्या लीळेच्या माध्यमातून आपल्याला व्हावी. आणि आपल्या जीवनामध्ये अनेक दुःख, अनेक संकट येत असतात, परंतु या परमेश्वराचं नामस्मरण आपल्या जर अंतःकरणामध्ये असेल, परमेश्वराचा आठवण जर आपल्या अंतःकरणामध्ये असेल, तर नक्कीच आपले संकट जे आहे, आपल्यावर येणारे जे काही दुःख जे आहे, ते नक्कीच कमी होणार आहे. गेल्या 15 दिवसापूर्वी ज्यांचे या ठिकाणी स्मरण महात्म्य या विषयावरती निरूपण सोहळा बुद्धी या ठिकाणी संपन्न झाली. असे आदरणीय श्रद्धेय पूजनीय भोटी निवासी श्री बाबाजी वयोवृद्ध आहेत, तपवृद्ध होते आणि त्यांच्या अमृत अशा वाणीतून आपल्याला ते मार्गदर्शन या ठिकाणी श्रवण करण्यास मिळालेलं आहे. बंधूंनो, आपलं भाग्य आहे असे अधिकारण आपल्याला लाभले, ज्यांच्याकडे आपण जाऊ शकत नाही किंवा त्यांच्या पोथीला आपण कधी जाऊ शकत नाही, परंतु तेच आज आपल्या या मुंबई नगरीमध्ये येऊन आपल्याला श्रवण महात्म्य, स्मरण महात्म्य जे आहे ते आपल्याला श्रवण या ठिकाणी करण्यासाठी भेटलेलं आहे. आपण सर्व भाग्यशाली आहोत. अशा या अधिकारांचं मार्गदर्शन आपल्या जीवनामध्ये जर असेल, तर नक्कीच आपला जीवनाचा प्रवास जो आहे तो पुढे सरकत त्या परमेश्वराच्या पदापर्यंत, परमेश्वराच्या आनंदापर्यंत हा जाऊन पोहोचणार आहे. म्हणून या सत्संगाच्या माध्यमातून हा उद्देश एवढाच आहे की आपण त्या परमेश्वरांच्या लीला, परमेश्वराचं तत्वज्ञान जे आहे, सहजासहजी आपल्याला ते मिळू शकत नाही किंवा ते आपल्याला समजू शकत नाही, परंतु प्रत्येक सत्संगामध्ये कोणती तरी गोष्ट, कोणती तरी लीळा जी आहे ती आपल्याला समजेल, त्याचं महात्म्य आपल्याला कळेल. आणि हाच उद्देश मनामध्ये ठेवून या मंडळाने गेल्या 2 वर्षापासून हा उपक्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे. म्हणून या सत्संगामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी सहभागी झालेला आहात. माझा विषय आहे लीळाचरित्र आणि या लीळाचरित्राकडे आपण बघत असताना आपण अनेक लीळा या ठिकाणी बघितल्या आणि आता आपण क्रमशः जी काही लीळा आपण या ठिकाणी बघणार आहोत ती म्हणजे ससिक रक्षण अशी ही आपली लीळा आहे. पाठीमागची लीळा या ठिकाणी आदरणीय श्रद्धेय आशुतोष शास्त्रीजी वांगेशकर काही कारणास्तव माझं येणं झालं नाही. दादांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने स्मरण महात्म्य या ठिकाणी सांगितलं, लीळेचं चिंतन या ठिकाणी केलं. म्हणून माझा जो विषय आहे तो म्हणजे लीळाचरित्र आणि या लीळाचरित्र या विषयाला या ठिकाणी सुरुवात करत आहोत. आणि हे लीळाचरित्र ऐकत असताना येथून पाठीमागे जे काही लीळा झालेला असेल त्याचं चिंतन करणं आपल्याला फार महत्वाचं आहे. नुसतं आपण ऐकतो, कानावरती पडतं, तेवढ्यापुरता आपल्याला लाभ होणार आहे, परंतु ते जर आपल्या अंतःकरणामध्ये आपण नेहमी आठवून ठेवला तर नक्कीच कर्मांचा नाश होऊन आपलं जे काही अंतःकरण जे आहे तो ऊर्ध्वगतीला जाणार आहे. म्हणून या लीळेचं चिंतन या ठिकाणी आपण करत आहोत. असो मी माझ्या विषयाला या ठिकाणी प्रारंभ करतो. ससिक रक्षण एकी गावी गोसावियांसी वस्ती झाली. ससिक रक्षण, ससिक रक्षण या लीळेची आदी आहे. ससिक म्हणजे ससा. त्या सशाचं रक्षण स्वामींनी कशा पद्धतीने केलं हे या लीळेमध्ये सांगितलेलं आहे. सालबर्डी आपण सर्वांनी ते स्थानवंदन केलेलं आहे आणि त्या सालबर्डीच्या अरण्यामध्ये, जंगलामध्ये ससा आणि स्वामींची भेट होते आणि भेट झाल्यानंतर स्वामी कशा पद्धतीने त्या सशाचं रक्षण करतात, त्याला कशा पद्धतीने अभय देतात हे या लीळेमध्ये सांगितलेलं आहे.
एकी गावी गोसावियांची वस्ती झाली. चरित्रकार म्हणतात कोण्या एके गावी स्वामींचं वास्तव्य आहे. एकांकीचा वेळा या ठिकाणी सुरू आहे. एकांक म्हटलं की स्वामी एकटे आहेत. ह्या गावाहून दुसऱ्या गावावरती, दुसऱ्या गावाहून तिसऱ्या गावावरती असं स्वामींचं परिभ्रमण चालू आहे. विहरणा विजय केले आणि त्या अरण्यामध्ये, त्या सावगडीच्या जंगलामध्ये स्वामी त्या ठिकाणी वास्तव्याला आहे. घनदाट असं जंगल आहे आणि त्या जंगलामध्ये स्वामी आता विहरणासाठी, फिरण्यासाठी गेलेले आहेत. वृक्षा एका खाली गोसावियांची असन झाले होते. आणि वृक्षा एका तळी स्वामींचं परिभ्रमण चालू आहे. प्रत्येक गावोगावी स्वामींचं वास्तव्य आहे. आणि अशा या वास्तव्यामध्ये, परिभ्रमणामध्ये स्वामी आता सावगडीच्या जंगलामध्ये आहेत आणि स्वामी विहरणासाठी, फिरण्यासाठी गेलेले आहेत. आणि त्या ठिकाणी एक मोठं झाड होतं. त्या झाडाखाली स्वामी शांत चित्ताने त्या ठिकाणी बसलेले आहेत. दोहो पारधिया होड पडली जयाची सुनी ससा टाकी तो होड जिंके. त्या जंगलामध्ये अनेक शिकारी होते, पारधी होते. परंतु दोन शिकारी पारधी त्या जंगलामध्ये स्वामींना दिसले आणि त्या पारध्यांमध्ये पैज लागल्या गेली. ज्यांचा कुत्रा, ज्या पारध्यांचा कुत्रा जो आहे, सुनी म्हणजे कुत्रा, समोर ससा आहे आणि तो ससाला जो पकडेल, त्यांच्यामध्ये पैज लागली की हा ससा जो आहे तो आपण जंगलामध्ये सोडूया. आणि सोडल्यानंतर जो कुत्रा त्या सस्याला पहिल्यांदा पकडेल किंवा त्याच्या जवळ जाईल तो होड म्हणजे पैज त्या ठिकाणी जिंकेल. अशा पद्धतीची पैज जी आहे त्या दोघा शिकाऱ्यांमध्ये, त्या ठिकाणी असलेले काही शिकारी आहेत त्या ठिकाणी त्या दोघांमध्ये लागली. दोहो पारधी ससा सोडिला. आणि मग अशा पद्धतीने त्या दोघांमध्ये शर्यत लागली, पैज लागली आणि ससा त्यांनी त्या जंगलामध्ये, घनदाट जंगलामध्ये, परंतु त्या ठिकाणी कोणतेही झाड नाही, कोणताही दऱ्या दरकुट्या नाही, असं समस्त भूमी त्या ठिकाणी बघितली आणि सपाट जागेवरती त्या सस्याला सोडण्यात आलं. राणी दरादर कुटा नाही, ओहळ कोहळ नाही, ऐसे समस्तळ भूमिका पाहिली ससा सोडिला. मग अशा पद्धतीने त्या शिकाऱ्यांमध्ये पैज लागल्या गेली. परंतु त्यांनी जागा अशी बघितली ज्या ठिकाणी खड्डा नाही, दरा दरकुटा नाही, ओहोळ नाही किंवा कोणता ओढा नाही, एकदम समस्त भूमिका त्या ठिकाणी बघितली. आणि बघितल्यानंतर आता ससा सोडण्यात आलेला आहे. आणि ससा सोडल्यानंतर दोन पाठीमागे कुत्रे, शिकारी जे आहेत त्याच्या पाठीमागे पळत आहेत. तया सवे सुनी लागली ससा पळतू जातू होता. तव गोसावियांते देखिले अन गोसावियांते टाकुनी आला. मग अशा पद्धतीने ससा समोर पळतो आहे. पाठीमागे ते शिकाऱ्यांचे कुत्रे आहेत, पाठीमागे शिकारी आहेत. आणि अशा पद्धतीने ससा त्या जंगलामध्ये पळत असताना अचानक स्वामी त्याला दिसतात. स्वामी बसलेले आहेत, झाडाखाली शांत चित्ताने काहीतरी चिंतन करत आहेत. आणि अशा अवस्थेमध्ये तो ससा स्वामींच्या जवळ गेला. हे कोणीतरी माझे रक्षक आहेत, याच्यापासून मला अभय प्राप्त होऊ शकेल या उद्देशाने तो जो काही ससा जो होता तो स्वामींच्या जवळ गेला आणि स्वामींच्या मांडीखाली जाऊन बसला. सर्वज्ञे म्हणितले महात्मे होया, मनोनी गोसावी जाणू उचलली. मग त्या सस्याने स्वामींना बघितलं आणि स्वामींनाही वाटलं की आपल्या आश्रयाने या ठिकाणी आलेला आहे. स्वामींनी काय केलं, आपली जाणीव जी आहे, मांडी जी होती ती उचलली आणि उचलल्यानंतर तो ससा जो आहे तो स्वामींच्या मांडी खाली, जाणू खाली येऊन त्या ठिकाणी बसला. तो एवढी गोसावियांची जाणू खाली निघाला. श्री मूर्ती अवलोकू लागला तव मागिला कळोनी सुनियारिया. आणि तो ससा स्वामींच्या मांडी खाली येऊन बसला आणि बसल्यानंतर
आता स्वामींची 32 लक्षणे जी काय मूर्त होती अतिशय सुंदर, आणि त्या मूर्तीकडे तो वेधला गेला, आणि वेधल्यानंतर स्वामींचं सौंदर्य जे आहे, स्वामींची जी काही मूर्त आहे ती त्या ठिकाणी अवलोकन करत आहे. तव मागिला कडोनी सुनियालिया. आणि मग अशा पद्धतीने ससा पुढे पळतो आहे, स्वामींच्या आश्रयाला, स्वामींच्या मांडीखाली येऊन बसलेला आहे, आणि त्याच्या पाठीमागे त्या शिकाऱ्याचे कुत्रे आणि ते शिकारी त्या सस्याच्या पाठीमागे त्या ठिकाणी येऊन पोहोचले. तिया पुढे उभिया राहिल्या, तिया मागिला कडोनी पारधी आले, ते पुढा उभे राहिले. स्वामींच्या मांडीखाली तो ससा येऊन बसलेला आहे, पाठीमागे कुत्रे आलेले आहेत, आणि आल्यानंतर त्या कुत्र्यांचे जे काही मालक होते म्हणजे शिकारी जे होते ते सुद्धा स्वामींच्या जवळ, स्वामींच्या समोर त्या ठिकाणी येऊन उभे राहिले. दंडवत केले श्री चरणा लागले, मग तेही गोसावियांते विनविले. मग ते शिकारी स्वामींच्या समोर आले, स्वामींना दंडवत केला. कोणीतरी श्रेष्ठ पुरुष आहेत, कुणीतरी सामर्थ्यवान पुरुष आहेत, कुणीतरी मोठे संत आहेत, या उद्देशाने ते जे काही शिकारी जे होते, पारधी जे होते, ते स्वामींच्या समोर येऊन उभे राहिले, स्वामींना दंडवत केला, आणि स्वामींना आता विनंती करू लागतात. जी जी ससा सोडावा, सर्वज्ञे म्हणितले हानी दीजे. मग ते स्वामींना विनंती करू लागतात, स्वामींना प्रार्थना करू लागतात. जी हा ससा तुमच्या आश्रयाला या ठिकाणी आलेला आहे, परंतु हा ससा जो आहे तो आमच्या पैजेचा आहे, या ठिकाणी होड लागलेली आहे. ज्यांचा कुत्रा ससा पकडीत किंवा जवळ जाईल तो त्याचा ससा त्या ठिकाणी होणार आहे, म्हणून आमच्यामध्ये शर्यत लागलेली आहे, पैज लागलेली आहे, म्हणून तो ससा जो आहे तो शर्यतीचा आहे, होडीचा आहे, तो ससा आम्हाला तुम्ही द्या. तेही म्हणितले हा होडेचा सत्सा द्यावे जी, या कारणे सुनिया काढिलिया होती. सर्वज्ञे म्हणितले हंगा, एक शरणालया काही मरणसे. मग स्वामींना ते विनंती करू लागतात, जी हा ससा तुम्ही आम्हाला द्या, नाहीतर आमच्यामध्ये शस्त्र काढण्या होतील, म्हणजे आमच्यामध्ये वैर प्राप्त होईल, आमच्यामध्ये हाणामारी होतील, आमच्यामध्ये तलवार काढल्या जातील, आमची भांडणं होतील, त्याच्यामध्ये एखादा जीव जो आहे तो त्या ठिकाणी जाऊ शकतो, म्हणून हा पैजेचा ससा आहे, तुम्ही आम्हाला तो द्या. परंतु स्वामी त्या ठिकाणी म्हणतात, हंगा येथ शरण आल्या काही मरण असेल. हे सूत्र स्वामींच्या मुखातून त्या ठिकाणी निघालं. आतापर्यंत स्वामींचा एकांत काळ चालू होता, परंतु या एकांत काळामध्ये स्वामी कधी बोलले नाही. मौन अवस्थेमध्ये आपण पाठीमागच्या लीळा बघितल्या, विंची गोंडवाडा अवस्थान असेल किंवा पाठीमागच्या लीळा आपण जर बघितल्या तर प्रत्येक लीळेमध्ये स्वामी मौन्य आहे. स्वामींना मौन्य अवस्थेमध्ये त्या ठिकाणी प्रत्येक भक्तांनी बघितलेलं होतं. परंतु आताही ससा स्वामींच्या जवळ आलेला होता, पाठीमागे कुत्रे होते, पारधी होते, आणि असं म्हटल्यानंतर स्वामी म्हणतात, हंगा येथ शरण आल्या काही मरण असे. आपल्या ब्रह्मविद्या शास्त्राचा त्या ठिकाणी उगम झाला. आपण सूत्रपाठामध्ये अनेक सूत्र बघतो, परंतु खऱ्या अर्थानं या ब्रह्मविद्या शास्त्राचा उगम जो आहे तो खऱ्या अर्थाने या सूत्रापासून झालेला आहे. स्वामी म्हणतात, हंगा शरण आल्या काही मरण असे. जो आम्हाला शरण येतो त्याला आम्ही कधी मरण प्राप्त करू देत नाही. जो आम्हाला शरण आलेला आहे त्याला आम्ही कधी मरणाला जाऊ देत नाही. अशा पद्धतीचं निरूपण त्या पारध्यांना स्वामींनी त्या ठिकाणी केलं. मग तीही श्रीमुखाची वास पाहिली, जिजी तरी हा गोसावी राखिला, ऐसे म्हणून ते निघाले. मग ते स्वामींकडे बघू लागतात. अशा पद्धतीने स्वामींनी म्हटल्यानंतर त्यांना वाटलं की आता हे स्वामींनी ससा जो आहे त्याचं रक्षण केलेलं आहे. मग त्यांना वाटतं की आपण आता या ठिकाणी गेलं तर हरकत नाही. स्वामींचं निरूपण त्यांनी ऐकलं आणि ऐकल्यानंतर ते त्या ठिकाणून निघून गेले. ऐसे म्हणून ते निघाले. मग निघता सर्वज्ञे म्हणितले हंगा, ए राणी वणी असती तृण खाती, नदी वहाळीचे उदक पीती, या ते तुम्ही कागा मारा. मग स्वामी
त्या पारध्यांना निरूपण करतात. स्वामींना प्रवृत्ती झाली काहीतरी यांना सांगावं, काहीतरी निरूपण करावं. मग स्वामी सांगतात की तुम्ही या मुक्या प्राण्याला मारत आहात, परंतु हा तुमचं काही नुकसान करत नाही. तुमच्या घरी गवत खायला येत नाही किंवा घरी पाणी प्यायला येत नाही. हा राणीवणी राहतो, रानातलं गवत खातो, ओळाचं पाणी पितो, तुम्ही याला का मारता? आणि असं म्हटल्यानंतर ते पारधी जे होते ते मनामध्ये खजील झाले. नक्कीच यांच्या शब्दामध्ये, यांच्या निरूपणामध्ये काहीतरी वेगळीता आहे, आपल्या भल्यासाठी काहीतरी सांगत आहे. या उद्देशाने ते पारधी जे होते ते स्वामींचं चिंतन जे आहे, स्वामींचं निरूपण जे आहे ते त्या ठिकाणी ऐकू लागतात आणि त्यांनाही वाटतं की आपण खऱ्या अर्थानं या सस्याला मारत आहे, परंतु हे काहीतरी वाईट करत आहे. हे तुमचे काही करीती जिजी तरी आजी लागोडी न मरू अनकाई. ऐसे म्हणून तेही दंडवत केले श्री चरणा लागले मग निघाले. मग अशा पद्धतीने स्वामींनी त्या पारध्यांना निरूपण केलं. हिंसा करू नये, हिंसा केल्याने काय होतं हे सर्व निरूपण जे आहे स्वामींनी केलं. आणि तेव्हापासून ते जे काही शिकारी होते, ते जे काही पारधी होते, तेव्हापासून त्यांनी शिकार करण्याचं सोडून दिला. एखाद्या प्राण्या मात्राला आपण का मारावं? स्वामींनी सांगितले की हिंसा पाप, पापाचा नर्क तुम्हाला होणार आहे. म्हणून आपण सुद्धा जीवनामध्ये जे काही वाईट क्रिया करतो किंवा आपल्या हातून काही हिंसा घडते, जो काही अविधी होतो, ते सुद्धा करत असताना आपण विचार केला पाहिजे. आपण जीवनामध्ये जे काही हिंसा करतो, जे काही पाप करतो, त्याच्यातून आपल्याला काय प्राप्त होणार आहे? तर नर्क प्राप्त होणार आहे. म्हणून स्वामी सांगतात हिंसा पाप, पापाचा नर्क. मग त्या पारध्यांनी काय केलं? त्या सशाला सोडून दिलं आणि तेव्हापासून कोणत्याही प्राण्याला मारायचं नाही अशा पद्धतीची शपथ स्वामींच्या समोर त्या ठिकाणी घेतली. ते गेले गोसावी वरती जाणू उचलली अनतया ते अवळो कोणी सर्वज्ञ म्हणितले महात्मे हो. आता जा आणि निघाला अंक. मग अशा पद्धतीने त्या पारध्यांना स्वामींनी निरूपण केलं. ते पारधी निघून गेले आणि निघून गेल्यानंतर तो जो ससा होता स्वामींच्या मांडीखाली बसलेला होता, स्वामींनी त्याला अभय दिलं होतं. आणि आता स्वामी त्या सस्याला म्हणतात महात्मे हो, तुम्ही आता जा. बंधूंनो, या ठिकाणी महात्मा असं कोण्या संन्यासाला म्हटलं नाही, कोण्या बाबाला म्हटलं नाही, कोण्या संताला म्हटलं नाही. त्या ठिकाणी स्वामींनी महात्मा असं एका प्राण्याला म्हटलेलं आहे. जो महान आत्मा आहे, ज्याच्या ठिकाणी जीवात्मा आहे, त्याच्या ठिकाणी त्या स्वामींनी म्हटलं की महात्मा. आपण चतुर्विधा भूतग्रामा अभय द्यावे की स्वामींचं सूत्र आहे. ज्या या पृथ्वी तलावरती जारज, अंडज, स्वेदज आणि उद्भिद या 4 प्रकारच्या खाणी आहेत आणि या 4 प्रकारच्या खाणीतून या जीवाची उत्पत्ती होत असते. आणि स्वामी सांगतात की या 4 खाणीतील जीवांना आपण अभय दिलं पाहिजे. तुम्हा चतुर्विधा भूतग्रामा अभय द्यावे की या प्राणी मात्रांना आपण अभय दिलं पाहिजे. विनाकारण त्यांना त्रास न देता आपल्याकडून जेवढा विधी होईल अविधी होण्याचं आपण टाळलं पाहिजे. म्हणून स्वामी सांगतात महात्मे हो, तुम्हाला आम्ही अभय दिलेला आहे, तुम्ही आता या ठिकाणाहून निघून जा. आणि असं म्हटल्यानंतर तो जो ससा जो आहे, तो जो प्राणी जो आहे, अतिशय भित्र असणारा हा ससा, त्याच्या पाठीमागे कुत्रे लागले, प्राणी लागले आणि तो घाबरून स्वामींच्या मांडीखाली येऊन बसला. त्याचं किती मोठं भाग्य आहे. असं म्हणतात की स्वामींनी त्याला देहविद्धीची स्थिती दिली, म्हणजे एक प्रकारचा आनंद त्या ठिकाणी त्या सस्याला दिला. त्याला सुवर्णाचा देह प्राप्त करून दिलं. त्या पाठीमागचा निर्णय वेगळा आहे. म्हणून स्वामी सांगतात तो अजूनही जिवंत आहे. या सस्याला स्वामींनी अभय दिलं. नव्हे तर स्वामींची जी काय स्थिती होती, देहविद्धीची स्थिती त्याला म्हणतात, ती स्थिती पूर्वजन्मामध्ये एखाद्या संतावरती आलेलं संकट त्याने निवारण केलेलं असेल. म्हणून ह्या जन्मामध्ये त्याला स्वामींनी अभय दिलं आणि संपूर्ण सृष्टीपर्यंत, जोपर्यंत ही सृष्टी आहे तोपर्यंत तो ससा जो आहे त्या सृष्टीमध्ये आहे, परंतु तो अदृश्य रूपामध्ये आहे.
त्याचा संपूर्ण देह जो आहे ते सुवर्णाचा झालेला आहे. म्हणून अशा पद्धतीचा ससा जो आहे सालबर्डी या ठिकाणी स्वामींनी त्या सस्याचं रक्षण केलं. नव्हे तर त्या ठिकाणी ब्रह्मविद्या शास्त्राचा उगम झाला आणि तेव्हापासून ब्रह्मविद्या शास्त्र स्वामींनी निरूपण करायला सुरुवात केली. हंगा येथ शरण आल्या काही मरण असे हे प्रथम सूत्र स्वामी त्या ठिकाणी उच्चारलं आणि त्या पारायणाला निमित्त करून ब्रह्मविद्या शास्त्राचा उगम झाला. असं हे साळबर्डी या ठिकाणी असलेली लीळा आपण या ठिकाणी श्रवण केली. आपण जर कधी गेलात त्या ठिकाणी घनदाट असं अरण्य आहे. त्या घनदाट अरण्यामध्ये अनेक लीळा स्वामींनी त्या ठिकाणी केलेल्या आहेत. म्हणून त्यापैकी ही ससीक रक्षण ही आपण अनेक पुस्तकांमध्ये किंवा बाल कथेमध्ये आपण हे ऐकतो, परंतु त्याच्या पाठीमागचं गांभीर्य अतिशय फार महत्वाचं आहे. त्याचा उद्देश जो आहे, त्या तात्पर्य जे आहे ते फार मोठं आहे. स्वामींचा त्या ठिकाणी हेतू फार मोठा होता. म्हणून त्या जीवाला स्वामींनी जवळ घेतलं, त्याला अभय दिलं आणि अभय देऊन त्याला चिरंजीवित केलं. असा हा ससा सालबर्डीच्या रानामध्ये स्वामींनी त्याला अभय देऊन आपल्या आनंदाला प्राप्त करून. सिंदूरजनी मास उपवासिनी स्थिती. एकांकीच्या लीळा चालू आहेत आणि स्वामींचं परिभ्रमण. आता सिंदूरजन आपण सर्वांनी हे स्थान केलेलं असेल. ट्रिप मध्ये आपण दरवर्षी वेगवेगळे स्थान करत असतो आणि त्या रूट मध्ये हे स्थान आपण सर्वांनी केलेलंच आहे. सिंदूरजन या ठिकाणची लीळा जिल्हा जालना आणि तालुका मेहकरच्या जवळ हे स्थान आहे सिंदूरजन आणि त्या स्थानावरची लीळा स्वामी या ठिकाणी सांगतायत. सिंदूरजनी मास उपवासिनी स्थिती. सिंदूरजनला मास उपवासिनी त्या बाईला स्वामींनी स्थिती दिली. मास उपवास करणाऱ्या जे काही बाया असतात त्यामध्ये काही विधवा बाया असतात. त्या विधवा बायांचे जे काही उपवास असतात, मग अमावस्या असेल, पौर्णिमा असेल किंवा चतुर्दशी असेल, एकादश असेल, अशा ह्या बाया विधवा बाया जे असतात ते त्या ठिकाणी मास उपवास करत असतात. नव्हे तर त्यांना जे काही प्रापंचिक जीवनामध्ये नियम घालून दिलेले असतात त्या नियमानं त्यांना वागावं लागतं. एवढंच नाही तर ताकभात त्यांचा आहार जो आहे तो त्या ठिकाणी नियम लिहिला होता. म्हणून त्यांचं जे काही व्रत जे आहे ते व्रत त्या ठिकाणी त्या सिंदूरजन या गावामध्ये त्या मास उपासनी बाया ज्या होत्या त्या ठिकाणी चालू होतं आणि स्वामींचं वास्तव्य जे आहे ते सिंदूरजन या ठिकाणी गेलेलं आहे. गोसावी गोपाळाची देवळासी विजय केले. मग स्वामी सिंदूरजन या गावामध्ये गेले असताना गोपाळाच्या मंदिरामध्ये, म्हणजे श्रीकृष्ण महाराजांचं मंदिर आहे, एका अर्थाने नारायणाचं मंदिर आहे, शेष नारायणाचं मंदिर, त्या मंदिरामध्ये स्वामींचं वास्तव्य आहे आणि त्या मंदिरामध्ये स्वामी त्या ठिकाणी गेलेले आहेत. दार संखापासी उभया ठावणी दोन्ही दार शंका श्री करे धरुणी भीतरी अवलोकिले. मग स्वामी त्या मंदिरामध्ये जाण्याच्या अगोदर दार शंका म्हणजे दोन्ही दरवाजावरती हात ठेवले आणि हात ठेवल्यानंतर आतमध्ये कोण आहे म्हणून आतमध्ये डोकावून बघत आहे. तव अवघिया मास उपवासिनी बैसलिया असती तया ते गोसावी अवलोकिले. मग आतमध्ये त्या मंदिरामध्ये मास उपवास करणाऱ्या ज्या काय बाया होत्या, अनेक त्या ठिकाणी बाया होत्या, ते त्या मंदिरामध्ये बसलेल्या होत्या आणि अशा बसलेल्या असताना स्वामींनी त्यांचं अवलोकन केलं आणि बघितलं गेलं. गोसावियांते दे कोणी तयांतु एक उठली श्री चरणा लागली. मग त्या मंदिरामध्ये मास उपवास करणाऱ्या बाया होत्या, अनेक बाया त्या ठिकाणी बसलेल्या होत्या, परंतु त्या बायांमध्ये एक जी बाई होती, उपवास करणारी जी काही महिला होती, त्या महिलेने स्वामींना बघितलं. स्वामींची आणि तिची दृष्टी एक झाली आणि झाल्यानंतर ती जी बाई आहे ती स्वामींच्या जवळ आली, स्वामींच्या श्रीचरणावरती दंडवत घातले आणि स्वामींच्या जवळ गेल्यानंतर त्या ठिकाणी स्वामींना दंडवत करून स्वामींच्या जवळ बसले. श्रीचरणा लागली श्रीमुखीचे तांबूळ मागितले जी जी तांबूळ द्यावे. मग ती जी काही बाई होती
ज्या बाईसाठी स्वामी त्या ठिकाणी गेलेले होते, अर्थात ते वाडोवाडी दिवशी स्वामींच्या या सूत्राप्रमाणे ज्या ठिकाणी कन्येचा जीव असेल, ज्या ठिकाणी स्वामींचं जाणं होतं, आणि अशाच अवस्थेमध्ये सिंदूरजन या ठिकाणी मास उपवासनी बाया होत्या. त्या बायांमध्ये ती एक महिला स्वामींच्या जवळ आली आणि आल्यानंतर स्वामींना विनंती करू लागली, जीजी तुम्ही जो पानाचा विडा तोंडामध्ये घेतलेला आहे, त्या पाण्याचा विड्याचा प्रसाद जो आहे, तांदूळाचा प्रसाद जो आहे, तो मला द्या. असं म्हणून त्या बाईने काय केलं, आपला जो हात जो होता, आपली जी ओंजळ होती ती स्वामींच्या समोर केली. जी तांबूळ द्यावी गोसावी अनुकारेची दाखविले, या अवघिया देखत असती की. मग त्या महिलेने काय केलं, स्वामींना तांबूळाचा प्रसाद मागितला, परंतु स्वामींनी डोळ्यांनी खुणवलं, तुम्ही तांबूळाचा प्रसाद मागत आहात, परंतु शेजारी बाया बसलेल्या आहेत, अनेक उपवास करणाऱ्या बाया आहेत, आणि तुमचं व्रत जे आहे ते या ठिकाणी भंगल्या जाईल. अशा उद्देशाने स्वामींनी अनुकार केला. परंतु त्या महिलेने, त्या मासोपवासनी बाईने काय केलं की तिने सांगितलं स्वामींना, असू द्या, त्या बाया ज्या असतील त्यांचं मला काही घेणं देणं नाही, तुम्ही मला आपल्या तांबूळाचा प्रसाद जो आहे तो तुम्ही मला द्या. नाजी तैसे काही नाही, यांचे काही गोसावी द्यावे. मग ती स्वामींना विनंती करू लागते, जीजी ह्या ज्या बाया आहेत, या उपवास करणाऱ्या बाया आहेत, स्वामींनाही माहिती होतं की जे काही मास उपवास करणाऱ्या बाया असतात त्यांचं काही व्रत असेल, त्यांचा काही धर्म जो असेल, आणि आपला तांबूळाचा प्रसाद जर घेतला तर हा धर्म या ठिकाणी भंग होणार आहे. ह्या बाया ज्या आहेत त्या तिला नावं ठेवणार आहे. म्हणून स्वामी म्हणतात त्या बायांचा तुम्ही विचार करा. मग स्वामींना म्हणते की तुम्ही त्यांचा काही विचार करू नका, मला आपल्या तांबूळाचा प्रसाद जो आहे तो तुम्ही मला द्या. गोसावी गरुडाची साध्या पासी विजय केले, गरुडारा गोसाव्यासी असन झाले, तेथ तांबुळासी तिया हातू ओढविला. मग अशा पद्धतीने स्वामींना त्या ठिकाणी आसन झालेलं होतं. त्या मास उपवासनी बायांपैकी एका बाईने स्वामींना विनंती केली, आणि विनंती केल्यानंतर स्वामी म्हणतात की यांचा विचार करा. पण त्यांचाही विचार न करता त्या महिलेने काय केलं, स्वामींना विनंती केली की मला आपल्या तांबूळाचा प्रसाद तुम्ही द्या. आपण जर बघितलं, एखादा धर्म असेल, मग आपला ईश्वरी धर्म असेल, प्रतिव्रता धर्म असेल, तो जर आपण भंग करण्याचा प्रयत्न जर केला तर नक्कीच आपल्याला ही जी काही व्यवस्था जी आहे, प्रापंचिक व्यवस्था असेल किंवा आपली पंथी व्यवस्था असेल, त्यापासून आपण बाजूला जातो. म्हणून स्वामींनी हा उद्देश मनामध्ये घेतला की हा जो धर्म जो आहे, तुमचा मास उपवास करण्याचा जो धर्म आहे तो भंग होणार आहे. म्हणून तुम्ही काय करा, या बायांचा विचार करा. परंतु स्वामींच्या बाईने काय केलं, इतर बायांचा विचार न करता, इतर समाजाचा विचार न करता, आपलं कोणीतरी हा श्रेष्ठ कोणीतरी आहे, आपला कोणीतरी भलं करणार आहे, हा या उद्देशाने स्वामींना ती विनंती करू लागते, जीजी मला आपल्या तांबूळाचा प्रसाद तुम्ही मला द्या. गोसावी तांबूळ गिजले अनतयासी स्थिती झाली, आणि आपुला ठाई जाऊनी बैसली, मग गोसावी विजय केले. मग अशा पद्धतीने त्या बाईच्या विनंतीवरून स्वामींनी आपल्या तांबूळाचा प्रसाद जो होता तो त्या महिलेला दिला, आणि दिल्यानंतर तो प्रसाद स्वामींचा घेतला, आणि घेतल्यानंतर तिला लगेच स्थिती झाली. स्थिती म्हणजे स्वामींपासून आनंद तिला येऊ लागला. ज्या बाईसाठी स्वामी त्या ठिकाणी आलेले होते त्या बाईला स्वामींनी स्थिती दिली. तिला काहीतरी द्यायचं होतं, तिची आणि स्वामींची भेट होणार होती. या उद्देशाने स्वामी त्या ठिकाणी गेले, आणि गेल्यानंतर तांबूळाचा प्रसाद त्या महिलेने घेतला, आणि स्थिती त्या ठिकाणी त्या महिलेला उत्पन्न झाली, आणि स्वामी त्या ठिकाणाहून निघून गेले. ते आपुले कर्म विसरली, तवतीची परिचारिकाली, ये पुढास तेही सांगितले. स्वामींपासून त्या मास उपासनी बाईला स्थिती झाली, ती आपल्या आनंदामध्ये राहू लागली. स्वामी तिला समोर दिसत आहे, ते स्वामींच्या सुखामध्ये, स्वामींच्या आनंदामध्ये ती रममान आहे. आणि अशा अवस्थेमध्ये तिचा जो धर्म होता, उपवास करणे किंवा इतर जे काही धर्म असतील
हे धर्म करण्याचं सगळं जे काही कर्म जे आहे ती त्या ठिकाणी विसरून गेले आणि विसरून गेल्यानंतर तिची जी सेविका होती, परिचारिका म्हणजे सेविका जी होती, ती आता घरी आलेली आहे आणि घरी असलेले सर्व नातेवाईक जे आहेत ती त्यांना सांगू लागते की कोणीतरी देव आले आणि आल्यानंतर त्यांच्यापासून हिला आनंद प्राप्त होऊ लागला. ये तामासोपवासू भंगला एक महात्मे आले, तयाचे उच्चिष्ट तांबूळ घेतले, अनतिये देऊनी भुलली ऐसे ठाकली. मग ती परिचारिका घरी आली आणि आल्यानंतर घरातला जो परिवार होता, नातेवाईक जे होते, त्यांना ती सांगू लागली कोणीतरी देव आले, कोणीतरी संत आले. तिचा प्रसाद जो आहे तो त्या बाईने घेतला, या आमच्या महिलेने घेतला आणि घेतल्यानंतर सर्व कर्म जे आहे, सर्व धर्म जो आहे तो विसरून गेली, बोलल्या गेली, जणू काहीतरी आपलं विसरलं. या उद्देशाने सर्व गोष्टी तिने त्यागून दिल्या आणि आपल्या आनंदामध्ये, आपल्या चिंतनामध्ये ती रममाण झालेली आहे. एकी म्हणितले वायो ढळला, एक म्हणती पिसे लागले. मग गावामध्ये अनेक लोक होते, अनेक मास उपवास करणाऱ्या बाया होत्या. त्यांना वाटलं की आता इथं डोकं फिरलं गेलं, तिला भूत लागलं, कुठेतरी झपाटल्या गेली. या उद्देशाने लोक जे आहेत तिला दुर्लक्षित करू लागले. हिचा धर्म जो आहे तो भंगला गेला. कोणा एका संतांचं उच्चिष्ट पान खाल्लं आणि खाल्यानंतर तिला या ठिकाणी पिसं लागले गेले, ही विडी झाली. असे गावातले लोक जे नातेवाईक जे होते त्या ठिकाणी म्हणू लागले. तव धाकुटा भाऊ आला, तो उचलुनी आपल्या घरासी घेऊनी गेला, देव्हारावरी बैसविले. मग अशा पद्धतीने तिचा लहान भाऊ होता, त्याला त्या आपल्या बहिणीची किव आली आणि आल्यानंतर त्या आनंदामध्ये ती मासोपवासनी बाई राहत होती. परंतु लोकांना वाटतं की तिला पिसं लागलं, ही वेडी झाली. परंतु आपल्या भावाने उचललं आणि आपल्या घरामध्ये त्या देव्हाऱ्यामध्ये नेऊन तिला बसवलं. ऐसी 12 वरिखे स्थिती भोगी बैसली होती, गोसावियांसी आपण्या पासी देखतशी असे. अशा पद्धतीने स्वामींनी तिला स्थिती दिली आणि त्या आनंदामध्ये 12 वर्ष त्या ठिकाणी एका ठिकाणी बसून होती आणि 12 वर्ष स्वामींना ती समोर बघत होती. स्वामी तिला समोर दिसत होते आणि त्या स्वामींच्या मूर्तीमुळे ती विद्या गेली. स्वामींचा आनंद जो होता तो तिला प्राप्त होऊ लागला. असं 12 वर्ष स्वामींची स्थिती त्या ठिकाणी भोगत होती. 12 वरिखा स्थिती भंगली आणि एक सरी बोबावणी उठली, नागवलिये ओ नागवलिये ओ. 12 वर्ष ती स्वामींच्या स्थितीमध्ये होती. आता 12 वर्ष संपल्या गेली. तो स्थितीचा काळ जो होता, तो आनंदाचा काळ होता, तो संपल्या गेला आणि संपल्यानंतर ती स्वामी तिला दिसत नव्हते. स्वामी दूर गेले आणि ती अचानक त्या ठिकाणी गडबडून उठल्या गेली. मी लुटल्या गेले. मला तो दिसणारा देव जो होता तो दिसत नाही. मला जो आनंद प्राप्त होत होता तो मला आता होत नाही. असं म्हणून ती ओरडू लागली, मला काहीतरी लुटल्या गेलं, माझ्याकडून कोणीतरी काहीतरी हिरावल्या गेलं, अशी ती त्या परिवाराला सांगू लागली. दुःख करू लागली, तव तेही म्हणितले आओ, कैसी नागवलीसी आताची गोसावी होते आताची गेले. मग ती म्हणू लागली, आतापर्यंत मला आनंद होत होता, स्वामी दिसत होते, परंतु आता स्वामी मला दिसत नाही. म्हणून ती गावातल्या लोकांना, परिवाराला म्हणू लागली की मी काहीतरी लुटल्या गेले, मला स्वामी दिसत नाही, मला आनंद प्राप्त होत नाही. या उद्देशाने सर्वीकडे ती ओरडून उठू लागली. तेही म्हणितले तरी आम्ही देखो ना, या म्हणितले तुम्ही देखाना परी मी देखे की, ते जरी पुरुष भेटती तरी माझे देह वांचैल. मग ती परिवाराला सांगू लागली, ते जर पुरुष मला जर भेटले, ज्यांचं दर्शन मला होत होतं, ज्यांच्यापासून मला आनंद प्राप्त होत होता, हे पुरुष जर मला दिसले तर माझा देह वाचेल, नाहीतर मी या ठिकाणी मरण पावेल. देह तेजीन, मी माझा आत्मघात करून टाकीन. माझा देह जो आहे, माझा जो जीव जो आहे, त्याचा मी काहीतरी बरं वाईट करून घेईल, असं म्हणून ती परिवाराला सांगू लागली. तवधा कुटा भाऊ कनवाळू, तेही कुसले ते कैसे असती. मग तो लहान भाऊ जो होता तो विचारू लागला
तुला जे स्वामी दिसत होते, तुला जे देव दिसत होते, त्याचं वर्णन मला सांग, मी त्यांना घेऊन येतो. आणि मग ती जी काही मासुकवासनी बाया होती ती त्या आपल्या भावाला सांगू लागले की स्वामी कशा पद्धतीने होते. ना गौर श्री मूर्ती लंबकर्ण विशाल नेत्र. मग स्वामींचं वर्णन ती त्या ठिकाणी करू लागते. गौर वर्णन, स्वामींचा वर्ण कसा होता? गौर, ज्या पद्धतीने गहू असतो, गव्हाचा पिवळसर असा रंग असतो, त्या पद्धतीने स्वामींची मूर्त कशी होती? गौर वर्ण. लंबकर्ण, स्वामींचं जे काही कर्ण जे होते ते लंबकर्ण होते. विशाल नेत्र म्हणजे स्वामींचे डोळे जे होते ते मोठे होते. अजान बाहू म्हणजे स्वामींचे हात जे होते ते गुडघ्यापर्यंत लांब होते. डाविये भवये वरी कांदी. डाविये भवये वरे कांदी म्हणजे स्वामींच्या डाव्या भोवतीवरती कांदी म्हणजे काहीतरी खून त्या ठिकाणी होती. ऐसे असती. अशा पद्धतीने स्वामींचं वर्णन त्या बाईने आपल्या भावासमोर केलं. आणि अशा पद्धतीचे स्वामी मला दिसत होते आणि त्या स्वामींना तू माझ्याकडे घेऊन ये, नाहीतर माझं जीवाचं काहीतरी बरं वाईट मी करून घेईल. मग धाकुटा भाऊ निघाला तयासी बहिणी थोर पडिये. मग अशा पद्धतीने असा व्यक्ती, असा जो संत जे होते, असे देव जे होते ते मला कुठे प्राप्त होईल? कारण त्याला आपली बहीण जी होती ती अतिशय प्रिय होती. म्हणून त्या बहिणीचा हट्ट पुरवण्यासाठी तो त्या देवाच्या शोधासाठी त्या ठिकाणी निघालेला आहे. गोसावियांसी गावा बाहेरी वृक्षा एका तळी असनसे. मग स्वामी आता त्या सिंधुदुर्ग या ठिकाणी 12 वर्षानंतर पुन्हा त्या ठिकाणी आलेले आहेत. पहिल्यांदा ज्यावेळेस आले त्यावेळेस त्या बाईला स्थिती दिली आणि 12 वर्ष आता पूर्ण झालेले आहेत. आणि पुन्हा 12 वर्षानंतर स्वामी सिंधुदुर्ग या ठिकाणी 2 वेळेस सिंधुदुर्ग या ठिकाणी आलेले आहेत. आणि मग तो भाऊ जो होता स्वामींना बघण्यासाठी त्या ठिकाणी गेला आणि गेल्यानंतर स्वामींना झाडाखाली बसलेलं बघितलं आणि तो स्वामींजवळ गेला. तवतेने गोसावियांते देखिले दंडवते घातले श्री चरणा लागला. मग अवघी गोष्टी गोसावियां पुढा सांगितली. मग अशा पद्धतीने तो स्वामींच्या जवळ गेला. स्वामींनी त्या भावाने पाठीमागचा वृत्तांत जो होता आपल्या बहिणीबद्दल तो सर्व तो देवाला त्या ठिकाणी सांगितला. आणि सांगितल्यानंतर तो स्वामींजवळ दंडवत करून त्या ठिकाणी बसला. मा गोसावी तेथ विजय केले घरासी घेऊनी आला. गोसावियांसी तिया दंडवत घातले श्री चरणा लागली. आणि मागोती स्थिती सुभर झाली. मग अशा पद्धतीने तो भाऊ स्वामींना आपल्या घरी घेऊन आला. आणि आल्यानंतर आता ज्या महिलेला स्थिती झाली होती त्या स्थितीपासून ती थोडी दूर गेलेली होती. त्याची स्थितीचा काळ जो होता तो संपलेला होता. परंतु स्वामींना बघितलं, स्वामींचं दर्शन झालं आणि झाल्यानंतर स्थिती पुन्हा त्या ठिकाणी प्राप्त झाली. नव्हे तर पहिल्या स्थितीपेक्षा, पहिल्या आनंदापेक्षा त्या आनंदामध्ये अधिक भर टाकला गेला. घरी क्रिया संबंधी केली मग तेही पुसले जीजी. आता काही सर्वज्ञ म्हणतले तुम्ही उठवाल ते वेळी उठती. तुम्ही बैसवाल ते वेळी बैसती. तुम्ही जेववाल ते वेळी जेवती. मग घरातील परिवाराने स्वामींचा त्या ठिकाणी पूजा अवसर केला, पूजन अर्चन केलं आणि स्वामींना विचारू लागले, जीजी आता या ठिकाणी या आमच्या बहिणीला स्थिती प्राप्त होती, परंतु आता इथून पुढे काय? त्यावेळेस स्वामी सांगू लागतात, ज्यावेळेस तुम्ही तिला जेवायला द्याल त्यावेळेस ती जेवेल, ज्यावेळेस तुम्ही तिला उठवशाल तेव्हा ती उठणार आहे. म्हणून तिचे जे कार्य जे आहे ते तुमच्या हातामध्ये आहे. तुम्ही ज्यावेळेस तिला जीव घालाल, ज्यावेळेस उठवशाल त्यावेळेस ती उठणार आहे. मग अशा पद्धतीने स्वामी त्यांना सांगू लागले. ऐसा गोसावी तयासी एकला वरू दिधला. मग गोसावी विजय केले 12 वर्षे तैसेची स्थिती एक म्हणती. अनोदके नाही अंक. मग अशा पद्धतीने स्वामींनी त्या परिवारातील लोकांना सांगितलं की ज्यावेळेस तुम्ही तिला जीव घालाल त्यावेळेस ती जेवणार आहे, ज्यावेळेस तुम्ही उठवशाल, ज्यावेळेस तिला झोपवशाल त्यावेळेस ती झोपणार आहे. आणि अशा पद्धतीने पुन्हा स्वामी तिला दर्शन द्यायला गेले
आणि पुन्हा 12 वर्ष तिला त्या ठिकाणी स्थिती प्राप्त झाली. एवढंच नाही तर 12 वर्षामध्ये तिने अन्नदोष त्या ठिकाणी घेतला. अन्न नाही, पाणी नाही, कोणतंच नाही, फक्त आपल्या आनंदामध्ये समोर परमेश्वर दिसत आहे. स्वामींच्या आनंदामध्ये स्वामींची मूर्त निहाळत त्या ठिकाणी आनंद प्राप्त करून घेत आहे. म्हणून स्वामी सांगतात की आपण जीवनामध्ये जे काही प्राप्त करतो ते परमेश्वराला समोर ठेवून, परमेश्वराची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर आठवून आपण त्याचं नामचिंतन केलं पाहिजे. त्या महिलेची, त्या मासोपवासनी बाईची काहीतरी कणव असेल, काहीतरी जोड जोडलेली असेल. असं म्हणतात की तिला प्रेमाची क्रिया, प्रेमाचा संस्कार त्या ठिकाणी, विषय प्रेम ज्याला म्हणतात ते त्या ठिकाणी तिला प्राप्त झालं. नव्हे तर पाठीमागची जोड त्या पद्धतीची तिने जोडलेली होती. म्हणून परमेश्वराची मूर्त, परमेश्वराचा आनंद तिला जीवनामध्ये प्राप्त झाला. नव्हे तर प्रत्यक्षामध्ये स्वामींचं 2 वेळा दर्शन झालं. आणि अशी मास उपवास करणारी जी महिला होती, तिची जी कणा होती, तिचा जो भाव होता, तो भाव मनामध्ये परमेश्वराने जाणून तिला दर्शन देण्यासाठी शेंदूरजन या ठिकाणी स्वामी गेले. म्हणून आपल्या अंतःकरणामध्ये सुद्धा आपण जर परमेश्वराचं चिंतन आपल्या अंतःकरणामध्ये केलं, नव्हे तर परमेश्वराचा आठव जर आपल्या अंतःकरणामध्ये असेल, नव्हे तर एकनिष्ठ भक्ती जर आपल्या अंतःकरणामध्ये जर असेल, तर परमेश्वर कुठेही असो, आपण कुठेही असो, परमेश्वर त्या ठिकाणी भेट देण्यासाठी नक्की येणार आहे. म्हणून आपण जीवनामध्ये जे काही क्रिया करतो ते निस्वार्थ भावनेने केल्या पाहिजे. आपण क्रिया करतो, आपण जो काही देवधर्म करतो, त्याच्या पाठीमागे काहीतरी हेतू असतो, काहीतरी उद्देश असतो आणि तो उद्देश मनामध्ये घेऊन आपण ती क्रिया करत असतो. परंतु स्वामींना ते अपेक्षित नाही. स्वामी म्हणतात की निर्हेतुक बुद्धीने जे काही आपण कराल ते तुमच्या पदरामध्ये पडणार आहे. म्हणजे काय अन्नदान असेल, जे काही प्रत्येक गोष्ट जी आहे, आपण देवाला जरी विडा वाहिला, तो विडा पाठीमागे काहीतरी उद्देश असतो, काहीतरी हेतू असतो, आपल्याला काहीतरी प्राप्त करून घ्यायचं असेल. परंतु परमेश्वराला ते अपेक्षित नाही. निर्हेतुक भावनेने तुम्ही जे काही कराल ते तुमच्या पदरामध्ये पडणार आहे. निर्हेतुक क्रिया ज्याला म्हणतात, मग ते अन्नदान असेल किंवा इतर कोणतीही क्रिया असेल, ती जर आपण हेतू भावनेने जर केली तर त्याचं कोणतं आपल्याला अधिक प्राप्त होणार आहे. म्हणून आपण जीवनामध्ये जी काही धार्मिक क्रिया करतो, जी काही धर्मरूप क्रिया करतो, ती क्रिया करत असताना आपण इतर कोणत्याही गोष्टी मनामध्ये न ठेवता आपला जो प्रपंच आहे, आपण या प्रपंच जीवनामध्ये जगत असताना अनेक हेतू, अनेक दुःख आपल्यावरती येत असतात. परंतु ते दुःख बाजूला करून आपण निस्वार्थ भावनेने आपण त्या परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे, परमेश्वराचं नामस्मरण केलं पाहिजे. नव्हे तर निर्हेतुक भावनेने आपण क्रिया करण्याचा प्रयत्न आपल्या अंतःकरणामध्ये ठेवला पाहिजे. हाच उद्देश या ठिकाणी आपण लीलेच्या माध्यमातून या ठिकाणी बघितला. म्हणून परमेश्वर आपल्या अंतःकरणामध्ये जर असेल तर कधी आपल्याला कोणत्या रूपामध्ये परमेश्वर येऊन तुम्हाला दर्शन देईल ते आपण सांगू शकत नाही. म्हणून निर्हेतुक भावनेने परमेश्वराचं स्मरण करा, परमेश्वराचं चिंतन करा. नव्हे तर दान धर्म असेल, धर्मक्रिया असेल, ती आपण जीवनामध्ये करणं महत्वाचं आहे. अशा पद्धतीची वेळा आपण स्वामींचा एकांत काळामध्ये शेंदूरजन या ठिकाणी 2 वेळा येणं झालं. आपण त्या ठिकाणी कधी गेला तर ही वेळा आपण त्या ठिकाणी मनामध्ये चिंतन करून नव्हे तर आठवली पाहिजे. ज्या पद्धतीने त्या मासोपवासनी बाईला त्या ठिकाणी दर्शन दिलं, त्याच पद्धतीने त्या स्थानावरती गेल्यावरती आपण परमेश्वराला हीच अपेक्षा करावी, परमेश्वराचं हे चिंतन करावं की मलाही त्या बाईला ज्या पद्धतीने मला दर्शन दिलं त्याच पद्धतीने मला सुद्धा तुम्ही दर्शन द्यावं, तुमचा आनंद जो आहे तो मला प्राप्त करून द्यावा, तुमचं दर्शन मला व्हावं. हाच उद्देश मनामध्ये ठेवून आपण त्या स्थानावरती गेल्यावर आपण ते लीलेचं चिंतन केलं पाहिजे. असो, या ठिकाणी आपण ससिक रक्षण आणि सिंदूरजनची लढाई या ठिकाणी बघितली आणि या ठिकाणी माझा वेळ संपलेला आहे. म्हणून आपण या लीलेचं चिंतन करतो, परंतु करत असताना आपण त्या आपल्या अंतःकरणामध्ये साठवून ठेवला पाहिजे. नव्हे तर त्या स्थानावरती गेल्यानंतर आपल्याला ती लीला आठवली पाहिजे. कारण स्थानावरती गेलो, आपण नुसतं डोकं ठेवलं, आता आपण यात्रेला जाणारच आहोत, परंतु जात असताना त्या ठिकाणची लीला काय आहे ती आपल्या अंतःकरणामध्ये आपण आठवून ठेवली पाहिजे. पुढचा रूट आपल्याला माहिती असतो, मग त्या ठिकाणची लीला आपण अंतःकरणामध्ये चिंतन करून ठेवली पाहिजे की आपण त्या स्थानावरती जाणार आहोत. आपण वाचन केलं पाहिजे, कुणी बाबांनी सांगावी किंवा तुम्ही ऐकावी हा उद्देश मनामध्ये न ठेवता आपल्या सोबत चरित्र असेल, आपल्या सोबत पीडीएफ असेल तर आपण ती नक्कीच वाचली पाहिजे. त्या स्थानावरती गेल्यावरती ती आपण आठवली पाहिजे. म्हणून अशा पद्धतीची लीला आपण अंतःकरणामध्ये आठवून त्या स्थानावरती गेल्यानंतर आपण ती मनामध्ये आठवून त्या ठिकाणी आपण स्थानवंदन केलं पाहिजे. तर स्थानवंदन करण्याचं महात्म्य कोणतं जे आहे ते तुमच्या पदरामध्ये पडणार आहे. म्हणून आपण या ठिकाणी थांबणार आहोत.
लीळाचरित्र हा विषय माझ्याकडे आहे, म्हणून या ठिकाणी 2 लीळा आपण या ठिकाणी बघितल्या. आणि यानंतर स्मृतीस्थळ हा जो विषय आहे, आदरणीय श्रद्धेय आशुतोष शास्त्रीजी वांगीकर दादांचा हा विषय आहे. मी या ठिकाणी सर्वांना दंडवत प्रणाम करून मी माझ्या विषयाला या ठिकाणी पूर्णविराम देतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी